अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमे नाव होणे आम्ही विष्णुदास, मौमे नाव होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण आपल्या नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे आणि या विचार मंचावरून माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही तर हे परिवर्तन आहे. शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, प्रबोधन होत आलं, विचारवंतांचे विचार आपल्या कानापर्यंत पोहोचले, पण कानातले विचार कानामध्येच विरून गेले, कानातला विचार आपल्या मनाच्या तळापर्यंत, गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आपल्या काळजापर्यंत पोहोचला नाही आणि आपल्यामध्ये बदल हा कुठल्याही प्रकारचा झाला नाही, आपल्यामधला माणूस जागा झाला नाही. आणि म्हणून आजचा हा एक तास तुमच्या आयुष्यातला, माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातला तुमच्यासाठी हा प्रबोधनाचा नाही तर हा आहे परिवर्तनाचा. म्हणजे इथं नक्कीच आपल्यामध्ये आज बदल होणार आहे आणि परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल खऱ्या अर्थानं तर कृतज्ञता काय आहे याची जाणीव अगोदर आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे की ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं, ज्या राष्ट्राचं आणि ज्या छत्रपतींच्या धर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या धर्मासाठी आणि त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. हे बंधूनं, माझ्या मातानं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या, या परिवर्तनाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या मुखामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या संभाजी राजांचं, माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेंचं, माझ्या सावित्री माईचं, माझ्या रमाईचं, माझ्या तुकोबा रायांचा, माझ्या गाडगे बाबांचं. आणि लक्षात घ्या, यांची नाव ज्या वेळेला आमच्या कानावरती येतील त्यावेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, यांचा जय जयकार हा बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही आज इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज आमच्या आयुष्यामध्ये जो आनंद आहे तो यांच्या बलिदानामुळे आहे आणि मग या महामानवांची नाव आमच्या कानावर
कानावरती आल्यानंतर आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. परिवर्तनाची सुरुवात कृतज्ञतेतून झाली पाहिजे आणि ही कृतज्ञता म्हणजे त्यांना मानवंदना देऊन त्या छत्रपती शिवाजी राजांचा माझ्या आऊजी जाऊचं आणि यांची नावं आमच्या कानावरती आल्यानंतर आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. या ब्रह्मांडानं आम्हाला शरीर दिलेलं आहे. शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा काना ताट पाहिजे, चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे आणि या परिवर्तनाची सुरुवात अगदी जय जयकारानं झाली पाहिजे. हा आसमंत दुमदुमला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा काना ताट ठेवायचा, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार एकदम आसमंतात भिनला पाहिजे. चला, प्रत्येकानं सगळ्यांना सांगतोय, पाठीमागं बसलेली काय लग्नाला आलाय काय माझ्या, सगळ्यांनी जय जयकार जोरात करायचा, पाठीचा गाणं ताट ठेवायचा. तुम्हाला नीट सांगतोय रे, लांब अंतर सोडून बसा ना, खाली येऊन कुदलणार. तुम्हाला गंमत वाटत असेल तर 4-5 थोबाड फोडल्याशिवाय मी जात नसतोय गावातनं. नीटच राहायचं. नीट म्हणजे नीट, माणसासारखं वागायचं काय. हा चला, एकदम पाठीचा गाणं ताट, चेहऱ्यावर तेज पाहिजे, जय जयकार करायचा. जो जय जयकार करणार नाही, आईची शपथ सांगतो, आपल्या जिभेवर वाचसिद्धी आहे. एखादा जर चुकून शब्द आपल्या मुखातून गेला 100% खरा होतो. जो जय जयकार करणार नाही, उद्याचा दिवस ते बघत नाही, उद्या भिंती उभोटो तुझा काय. त्यामुळे जय जयकार नीट करायचा. अर्थ समजला असला तर अर्थ जय जयकार नीट करायचा. चला बोला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, जखडबंद पायातले साखळदंड तटातट तुटले तू ठोकताच बंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे. जखडबंद होते, कोणते जखडबंद होते? माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो होतो, पण माणूस म्हणून आम्हाला जगता येत नव्हतं. हे त्या माणसाला माणसामध्ये आणलं कोणी? तर बुद्धांच्या पासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्यांची मी नावं घेतली त्या प्रत्येकानं लक्षात घ्या, माणसामधला माणूस जागा केला. आणि आजच्या एका तासामध्ये तेच काम मी इथं उभं राहून या विचार मंचावरून हे तुमच्या काळजामध्ये थोडीशी आग पेरणार आहे. मातानो, जय जयकार झाला, जय जयकार आम्ही केला, पण या जन्मावरती आम्ही प्रेम करतो का? या आयुष्यावरती आम्ही प्रेम करतो का? या जन्मावर, या जगण्यावर शतदा 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 प्रेम करावे, हे प्रेम मात्र आम्ही केलं का? लक्षात घ्या, जर या आयुष्याला न्याय द्यायचा असेल, जर या आयुष्याला न्याय द्यायचा असेल तर आम्हाला मन मोकळं करता आलं पाहिजे. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. आणि म्हणून आजचा हा 1 तास मन मोकळा करण्याचा आहे, जाणून घेण्याचा आहे, आमच्या मधला माणूस जागा करण्याचा हा 1 तास परिवर्तनाचा आहे. म्हणून सगळ्या मातांना अगोदर हात जोडून सांगतोय, तुमच्या चेहऱ्यावरती अगदी तेज पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद पाहिजे. कारण तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातला जर आम्हाला गाव उभा करायचा असेल हे, तर लक्षात घ्या, प्रत्येक घरामधली माता अगोदर आनंदी पाहिजे. चेहऱ्यावर कुठलाही तणाव आणायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही, काही घ्यायचं नाही. 1 तास माझं व्याख्यान ऐकल्यानंतर मनसोक्त उड्या मारत घरी जायचं, फुलपाखरासारखं, अगदी मनसोक्त लहान लेकरासारखं. नवरा पुढं आला तरी सुद्धा त्याला आज भ्यायचं नाही. आला पुढं नवरा, त्याला सरळ सांगायचं, चल बाजू हट, हवा आणि दे. आज माझा भाऊ आला होता, मला आनंदी जीवन जगायचं आहे. कारण ज्या घरामधली माता आनंदी असते त्या घरातला प्रत्येक व्यक्ती आनंदी असतो, प्रत्येक कुटुंब आनंदी असतं. आणि जर प्रत्येक कुटुंब आनंदी झालं तर माझं गाव आनंदी, आणि गाव आनंदी झालं तर माझं राष्ट्र आनंदी. लक्षात घ्या मातानो, तुमच्या हातामध्ये फक्त चूल आणि मूल नाही, तर राष्ट्राच्या आनंदाची दोरी तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही आज घरी आनंदात जायचं. नवरा आणि तुझी भांडणं लागली तर सासू तुझ्यामध्ये येणार म्हणजे येणार. आणि जर सासू तुझ्या समोर आली तर नेहमी सारखं तू सासूकडं बघून बोट मोडायची नाहीत. आज सासूकडं बघून तोंड मोरगाळायचं नाही. आज जरा वेगळं करायचं, सासूकडं बघायचं, सासूलाच करायचा, आत्या माफ करायचं. म्हातारीच्या गालाचा सासूचा मुका घ्यायचा. सासू खाली पडली पाहिजे, नवरा बेशुद्ध होऊन पडला पाहिजे. 18 वर्षात सासूची सुनाची म्हणजे अशी मुंगसासारखी भांडणं होती ना, आज हिनं मुका कसा घेतला. सासू खाली पडली की सासू जवळ बसायचं, दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी लोळली पाहिजे आणि नवऱ्याला म्हणाली पाहिजे, काल अमावस्या संपली, अजून हिच्या अंगातलं जायना झालंय. तू नवऱ्याला उभं करायचं, सासूला उभं करायचं, तू काय सांगायचं,
की आज माझ्या अंगात आलेला आहे पण आनंदाचा वारा आलेला आहे. आजपासून या घरामध्ये कोणी द्वेष करणार नाही, कोणी कोणावर भांडण करणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसं, तर चला जगूया आनंदाने, आनंदाने जगायचं मातानो. आणि सगळ्या पुरुषांना अगोदर हात जोडून विनंती आहे, जर कुटुंब आनंदी करायचं असेल आणि घरातलं प्रत्येक लेकरो जर सामर्थ्यशील, धैर्यशील आणि आनंदी करायचं असेल तर तुमच्या चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे. घरी जाताना कसं जायचं, घरी जाताना अगदी हसतच घरात जायचं. सगळ्या गावभर हसत फिरताय, मित्रांच्यात नीट टाळ्यात येत आहे. घर आल्यावर तुम्हाला काय होतं रे, वटवागळासारखं तोंड करून जसं काय सगळ्या तालुक्याचं टेन्शन तुला दिलंय आणि 400 शिटा खासदारकीच्या तुला आणल्याच पाहिजेत असं टेन्शन तुझ्या डोक्यावर घेऊन घरात लेकाच्या प्रवेश करतोस. ती बायको पोरांना सांगून ठेवते त्याची याची येळ झाल्या, तुम्ही जेवण गप अभ्यासाला बसा. बाहेरचा राग सगळा आपल्यावर काढतोय. तर आजपासून असं करायचं नाही. घरी जायचं, आपल्या बायकोकडे बघून एक सुंदर स्माइल द्यायचं, तिच्याकडे बघून हसायचं, लेकराला जवळ घ्यायची, मिठी मारायची. कारण मातानं मी तुम्हाला सांगू का, अगोदर आपलं घर आनंदी पाहिजे, अगोदर आपलं मन आनंदी पाहिजे. आणि जर मन आणि घर आपलं आनंदी असेल तर लक्षात घ्या खऱ्या अर्थानं गाव समृद्ध होतं. आणि भौतिक सुविधांच्या पेक्षा अगोदर आंतरिक सुविधा म्हणजे घरामधला प्रत्येक माणूस, गाव करावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. तुकडोजी महाराज म्हणतात, गाव करावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. आणि त्याहून घरात राहणारा करावा लागेल आदर्श. म्हणजे घरातला प्रत्येक व्यक्ती आम्हाला आदर्श करावा लागेल. आणि घरातला प्रत्येक व्यक्ती आदर्श करायचा असेल मातानो तर तुमच्या चेहऱ्यावर अगोदर तेज पाहिजे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. लहान मुलांचं तर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. मी कशी गप्प बसवलेत, लगेच कशी गप्प बसवली. ही कार्टी तुला घरात गप्प बसतात का? किती वेळ त्याला बदडतीस, धरतीस, रपाटा घालतीस. आणि रपाटा घालत असताना काय म्हणतीस, त्याला बाच्या वळणाव गेलायस. बाण धरायचा, पोराला रपाटा घालायचा, आईच्या वळणाव गेलायस. आजीनं म्हणायचं नातवाकडे बघत, आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं, तू कुठनं जन्माला आलायस. पोरांना कळना नेमके आम्ही गेलोय कुणाच्या वळणावर. इथून सगळी सुरुवात आहे, लक्षात घ्या, प्रबोधनाची. त्यामुळे मातानं तुम्ही अजिबात ताणतणाव घ्यायचा नाही, सगळ्यांनी आनंदी राहायचं. कारण आजचा विषय तसा आहे, बाप समजावून घेताना. आजचा विषय तसा आहे, लक्षात घ्या, आई समजावून घेताना. आणि ज्याला बाप कळालं, ज्याला आई कळाली, त्यानं लक्षात घ्या आयुष्य जिंकलं. हे आणि हेच सांगण्यासाठी आज छत्रपतींच्या समोर मी उभा आहे. आणि म्हणून पोरानो, आज तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, तुझं वय 20 वर्षाचा असू दे, तुझं वय 15 वर्षाचा असू दे, तुझं वय 35 वर्षाचा असू दे, तुझं वय 40 वर्षाचा असू दे, आज घरी पळत पळत जायचं. आज घरी पळत पळत जायचं. आणि घरी गेल्यानंतर पहिला प्रश्न आपल्या आईला विचारायचा. पहिला प्रश्न आपल्या आईला विचारायचा, आई या आई, हा प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस. हा प्रश्न तू तुझ्या माऊलीला कधीच विचारला नाहीस. आज पळत पळत घरी जायचं, आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा. इयत्ता पहिलीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेईपर्यंत लेकरा, तू हा प्रश्न तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस, त्या माऊलीला कधीच विचारला नाहीस. तुला खऱ्या अर्थानं आयुष्य जाणून घ्यायचं असेल तर तुला हा प्रश्न तुझ्या माऊलीला विचारावा लागेल. तू डॉक्टर झाला, तू इंजिनियर झाला, तू वकील झाला, अखंड जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं, पण हा आईला प्रश्न तू कधीच विचारला नाहीस. आज घरी जायचं, आई समोर उभं राहायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा. त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा. त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आई या आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई आणि 9 महिने 9 दिवसानंतर ज्या वेळेला तू मला जन्म देत होतीस आई, त्यावेळेला आई तुला किती वेदना झाल्या ग. या आई तुला किती वेदना झाल्या. माझ्या पोरानो, आज घरी जायचं ना आपल्या आईला हा प्रश्न विचारायचा. लेकरा, इयत्ता पहिलीपासून अगदी पदवीपर्यंत शिक्षण तू घेतलं, इयत्ता पहिलीपासून पदवीपर्यंत तू शिक्षण घेतलं, पण तुझ्या आईला तू हा प्रश्न कधीच विचारला नाही. ज्या क्षणाला तू तुझ्या माऊलीला हा प्रश्न विचारशील, त्यावेळेला तिच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी येईल. पोरा 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली ते तिच्या उदरामध्ये तुला ठेवते, त्यावेळेला हे आई तुला किती वेदना होतात. हा प्रश्न तिच्या कानावरती पडताच तिच्या डोळ्यामध्ये घळ करून अश्रू येईल. पोरा, तिच्या मुखातले सगळे शब्द विरून जातील माझ्या लेकरा आणि ती आबोला धरेल. तुला सांगतो पोरा, 9 महिने 9 दिवस त्या आईनं तुला उदरामध्ये ठेवल्यानंतर, 9 महिने 9 दिवस त्या मातेनं तुला उदरामध्ये ठेवल्यानंतर, ज्या वेळेला ज्या क्षणाला ती माता तुला जन्म देत असते पोरा, त्यावेळेला या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास
श्वास घेतलेला आहे पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. 9 महिने 9 दिवसानंतर ती माऊली तुला जन्म देत असते. एकीकडे तुझा जन्म होत असतो पोरा आणि दुसरीकडे तिचा शेवटचा श्वास या विश्वामध्ये विलीन होत असतो. एवढ्या अनंत आणि मरण यातना त्या आईला होत असतात. तुझा जन्म होताना पोरा, तुझा जन्म होताना. आणि माझ्या लेकरा, एवढ्या यातना ती माऊली का सहन करते रे पोरा? एवढ्या यातना ती माऊली का सहन करते? मरण यातना तिला होत असतात. एवढ्या यातना तुला जन्म देताना ती माऊली का सहन करते? तर पोरा, तुझ्या जन्मामुळे तिला आई पण येणार असतं पोरा. तुझ्या जन्मामुळे तिला आई पण येणार असतं. त्या आई एका शब्दासाठी ती माऊली एवढ्या अनंत यातना सहन करत असती पोरा. एवढ्या अनंत यातना सहन करत असती पोरा. अनेक गणित आम्ही सोडवली बघ, फळ्यावर अवघड गणित आम्ही सोडवली बघ, अनेक फॉर्म्युले आम्ही सोडवले बघ. पण पोरा, आई बापाच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. गावामध्ये शेकडो वर्षापासून सप्ताह उठू लागले बघ. हे ज्ञानेश्वरीचं पारायण होऊ लागलं बघ. हे माझ्या तुकोबारायांची गाथा आमच्या मुखामध्ये अगदी मुखोद्गत आहे बघ. पण पोरा, त्याचं अध्यात्म मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. त्याचं अध्यात्म मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. आज तुझ्या काळजावरती पेरतो बघ पोरा. पोरा, ज्या वेळेला तुझा जन्म झाला, अनंत मरण यातना, अनंत आणि मरण यातना सहन करत ज्या वेळेला त्या माऊलीनं पोरा तुला जन्म दिला, त्यावेळेला या विश्वामध्ये तुझ्या गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालाला पहिला स्पर्श जर कोणी केला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. पोरा, तुला हातात घेतल्यानंतर, पोरा, तुला हातात घेतल्यानंतर तुझ्या गालावर जर पहिला अश्रू या विश्वात कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. पोरा, हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजावरती पेरायला आलोय बघ पोरा. पोरा, तू डॉक्टर झाला, तू इंजिनियर झाला, तू वकील झाला, अखंड विश्व तू मुठीमध्ये घेतलं पोरा. पण आई बापाच्या वेदनेचं गणित मात्र फसलं. आई बापाची वेदना मात्र तुला कधीच कळाली नाही पोरा. आणि म्हणून सांगतोय बघ, म्हणून सांगतोय बघ, जन्म दिलेला बाप तुला कळायला हवा, जन्म दिलेली आई तुला कळायला हवी. आणि पोरा, जर तुला आई आणि बाप कळायचं असेल तर तू कोण आहेस याची जाणीव तुला छत्रपतींच्या समोर करून देतो बघ. इतिहास हा फक्त मुखात असू नये, इतिहास हा आमच्या काळजामध्ये असावा, इतिहास हा आमच्या रक्तामध्ये असावा. इतिहास फक्त मार्कांच्यासाठी नसावा, इतिहास हा आयुष्य घडवण्यासाठी असावा. आणि त्यातलंच एक उदाहरण तुझ्या काळजावरती पेरतो बघ पोरी. पोरी, तुला जर खऱ्या अर्थानं बाप समजावून घ्यायचं असेल, हे राष्ट्र समजावून घ्यायचं असेल, हा धर्म समजावून घ्यायचा असेल पोरी, तर तू कोण आहेस याची ओळख तुला तयार करून देतो बघ. इथं बसलेल्या प्रत्येक आईनं आज आपल्या लेकीच्या काळजावरती पेरायचं आहे. इथं बसलेल्या प्रत्येक भावानं आपल्या बहिणीच्या काळजावरती पेरायचं आहे. आणि इथं बसलेल्या प्रत्येक बापानं आपल्या लेकीच्या काळजावरती या क्षणापासून पेरायचं आहे. तू कोण आहेस? तू कोण आहेस? पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे बघ, पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ. 100-150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन करायचं, समाज प्रबोधन करायचं. मान्य नव्हतं बघ समाजाला मान्य नव्हतं बघ. तिच्या अंगावरती शेण फेकला जायचा, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. जेवढा मारा शेणाचा, चिखलाचा, दगडाचा होत होता त्याच्या कितीतरी पटीने कठोर शब्दांचा मारा तिच्या मनावरती होत होता. सगळं काही ती झेलत होती बघ. अंगावरती झेलत होती, मनावरती झेलत होती, असंख्य वेदना ती झेलत होती. आपलं पाऊल पुढं उचलत होती. एका पडक्या वाड्यामध्ये ती माऊली जायची बघ. एका पडक्या वाड्यामध्ये ती माऊली जायची बघ. पडक्या वाड्यामध्ये गेल्यानंतर अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं ती माऊली दूर करत होती बघ. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती बघ. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज लढू लागल्या. सांगा तुमच्या पोरीला, सांगा तुझ्या बहिणीला, सांगा तुमच्या लेकीला, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोरानं यावं, तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुला रस्त्यावरती सोडून द्यावं, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, एखाद्या फ्रीज मध्ये भरून ठेवावे. इतकंच काय तर प्रेमाच्या नावाखाली तुझ्या शरीराचा उपभोग घेतल्यानंतर तुझे तुकडे तुकडे करून एखाद्या सुटकेस मध्ये भरून
लाचारासारखं रस्त्यावरती फेकून द्यावं एवढी स्वस्त नाहीस पोरी तू माझी सावित्री आहेस बघ. हे पोरी तू माझी रमाई आहेस, तू माझी आऊची जाऊ आहेस. पोरी तुला अजून एक ओळख तयार करून देतो. ही ओळख घुसवा तुमच्या प्रत्येक घरातल्या लेकीच्या काळजावरती. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. राजाराम महाराज निघून गेलेले होते आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनो एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरी ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर नालायक हरामखोराने यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. समोर माझा राजा आहे बघ, राजाची जयंती आहे बघ. राजा कोणाच्या पोटी जन्माला आला याची ओळख तुला एका सेकंदामध्ये करून देतो बघ. हे बघ माझ्या आऊजी जाऊच्या पोटी माझ्या राजानं जन्म घेतला. कोण होती माझी आऊजी जाऊ? शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्य महितान्वय जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता. आऊजी जाऊच्या पोटी माझ्या राजानं जन्म घेतला होता बघ. दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर महान ओजस्वी तेजस्वी राजनीती जाणकार महावीर महाभाऊ महाबली बली अतुल बली सुलक्षणी वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखी नजर दाक्षिणात्य शाहवर्मा क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी माझ्या राजानं जन्म घेतला होता बघ. लक्षात घे अशाच एका बापाच्या पोटी पोरी तू जन्म घेतलेला आहेस. अशाच एका आईच्या पोटी पोरी तू जन्म घेतलेला आहेस. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं पोरी जन्म घेतलेला आहे. तू एक वाघीण आहेस पोरी, तू एक वाघीण आहेस. ही ओळख करून द्या आपल्या घरातल्या प्रत्येक लेकीला. ती तिची ओळख विसरलेली आहे म्हणून ती लाचार झालेली आहे. प्रेमाच्या जाळ्यामध्ये ती फसत आहे. तिला तिचा धर्म कळेना, तिला तिचा राष्ट्र कळेना. पोरांनो ही माती कोणाची आहे रे? माझा राजा 4 वर्षाचा होता, आऊजी जाऊच्या मांडीवरती खेळत होता. माझा राजा 4 वर्षाचा आऊजी जाऊच्या मांडीवरती खेळत होता. त्यावेळेला माझी आऊजी जाऊ राजांना जवळ घेते, राजांच्या गालावरून हात फिरवते, राजांना जवळ घेते, राजांच्या गालावरून हात फिरवते आणि राजांना म्हणते राज स्वराज्य उभं करा, राज स्वराज्य उभं करा. पण आपलं स्वराज्य उभं करा राजा, आपलं स्वराज्य उभं करा. त्यावेळेला माझा राजा आऊजी जाऊच्या नजरेमध्ये नजर घालतो. आऊजी जाऊच्या मांडीवर खेळत असताना माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो आऊसाहेब स्वराज्य तर आम्ही नक्की उभा करू. आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण संघर्ष पेरलेला आहे, गणिमा कावा पेरलेला आहे, राजकारण पेरलेला आहे. आऊसाहेब आम्ही स्वराज्य तर नक्की उभा करू आऊसाहेब. पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा आऊसाहेब. त्यावेळेला राजांच्या नजरेमध्ये करारी नजर घालत माझे आऊसाहेब राजांना म्हणते तेच आपलं स्वराज्य असू शकतं. ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राज स्वराज्य उभा करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर स्वातंत्र्य द्या, तिला अगोदर ताकद द्या. ऐका रे पोरानो, कुठं जन्म घेतलाय तुम्ही? पोरा बाग जगातला एकमेव राजा, जगातला एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरा मग इथं 9 वर्षाच्या पोरीवर बलात्कार व्हायला लागला. इथं 18 वर्षाची पोरगी आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालली. इथं 20 वर्षाचं पोरग बापा समोर व्यसन करून उभं राहत. पोरा बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, नीट ऐका रे नालायकानं. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण पोरा कधीच सहन करू शकत नाही. पोरा तुला तुझा बाप कळाला का? अरे उच्च शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरात काय जातोस, मुंबई सारख्या शहरात काय जातोस, संभाजीनगर सारख्या शहरात काय जातोस आणि मित्रांचे वाढदिवस 12-12 वाजेपर्यंत साजरे काय करतोस? तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास येतो. अरे पोरांनो, ती पोरा आणि पोरांच्या खांद्याला खांदा लावून लागल्या पोरी सुद्धा दारूचे ग्लास रिसवायला रस्त्यावरती बेधुंद होऊन पडायला.
पोरानो, ए पोरानो, यासाठी तुमचा जन्म होता का? यासाठी महामानवाने आपलं बलिदान केलं का? ए पोरा, लक्षात घे रे. ए तुला तुझा बाप कळाला का? ए बापाच्या उंची एवढी उंची होते म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. माझं पोरग हाताखाली आलं, माझं पोरग माझ्या खांद्याला आलं, बाप मिरवत असतो आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाच्या तोंडावरती थुंकतं त्यावेळेला जिवंतपणीचं मरण बाप अनुभवत असतो. लेकरा, त्याला बाप कळाला, त्यानं मृत्यूच्या दारामध्ये सुद्धा आपल्या शरीराचे तुकडे करून घेतले. ए हा इतिहास आहे या मातीचा. हे बघ, वय वर्ष 32 होता बघ माझ्या संभाजीराजांचं. पटवून देणार इतिहासाच्या पानावरचं हे उदाहरण तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. इथं प्रत्येक शब्दाला प्रत्येक शब्दाला इथं अर्थ आहे, तोलून आणि मोलून घ्यायचा बघ शब्द. इथं अध्यात्माचा अधिष्ठान आहे, विज्ञानाचा अधिष्ठान आहे, इतिहासाचा अधिष्ठान आहे बघ. वय वर्ष 32 होता माझ्या संभाजीराजांचं. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजीराजा उभा होता. ए पोरानो ऐका रे. ए तुझ्या तोंडामध्ये मावा येतो, तुझ्या तोंडामध्ये सिगारेट येतो, दारूचा ग्लास तुझ्या हातामध्ये येतो. काम नाही म्हणून रस्त्यावरती बोंबलं थिंडत असतोस ना पोरा. जरा ऐक रे, तुझ्यासाठी या महामानवाने काय केलेलं आहे. हे बघ, वय वर्ष 32 होतं माझ्या संभाजीराजांचं. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजीराजा उभा होता. साखळदंडामध्ये माझ्या संभाजीराजाला बांधलेलं होतं. 39 दिवस कैद झालेले होते. संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला होता. असंख्य जखमा शरीरावरती होत्या. त्या जखमेतून काळ रक्त टप टप खाली गळत होतं. प्रचंड वेदना, अनंत वेदना संभाजीराजांच्या मनाला आणि शरीराला होत होत्या. पण संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र हटलेलं नव्हतं. मृत्यूच्या दारात माझा वाघ उभा होता आणि त्यावेळेला शत्रुपाद औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, संभा हम तुम्हें छोड़ देंगे, रिहा कर देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य. अरुण गद्दारों के नाम जो नमक हमारा खाते थे और काम तुम्हारे लिए करते थे. संभा तेरे बाप का स्वराज्य हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात उभा असलेला संभाजीराजा औरंगजेबास उत्तर देतो, माझ्या शरीराचे तुकडे केलेस तरी चालतील, माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर मी ठेवणार नाही, कारण मला माझा बाप कळालाय, मला माझा बाप कळालाय. हे मातानो, एखादा काटा जर तुझ्या पोराच्या पायात घुसला ना, पोराचं पाय सुचतो बघ. हंबरडा पोरग फोडताना रात्रभर तुझं पोरग झोपत नाही बघ. एक बाप म्हणून, एक आई म्हणून पोराच्या उशाला रात्रभर बसून काढतीस बघ. सकाळी उठतीस आणि पायीला घेऊन त्याला दवाखान्यात जातीस, कारण एखादा खिळा, एखादा काटा तुझ्या पोराच्या पायामध्ये घुसलेला असतो. एवढ्या वेदना तुझं लेकरू सहन करत नाही. लेकरापेक्षा आई आणि बाप म्हणून तू सहन करू शकत नाहीस. इकडे बघ, हे माते, हे बघ. मृत्यूच्या दारात संभाजीराजा उभा होता बघ. तापलेल्या साड्या डोळ्याजवळ आल्या. संभा, ए संभा, झुक जा संभा, नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. संभा, संभा गर्दन झुका. तरी सुद्धा संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. तापलेल्या सळ्या डोळ्याजवळ आल्या. संभा तो झुक जा. तरी सुद्धा संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. तापलेल्या सळ्या डोळ्याच्या आर पार गेल्या. सर्र आवाज झाला. डोळ्यांच्या खोबण्यातून फक्त काळ रक्त टपटप गळत होतं. तरी सुद्धा माझा संभाजीराजा ना चुकला, ना चेहऱ्यावरचं तेज कमी झालं. त्यावेळेला शत्रू म्हणतो, या अल्लाह, कैसा पुत्र दिया रे इस शिवा को, हमारे 4 शहजादों में एक भी संभा जैसे होता तो हम कितने खुश हो जाते. या अल्लाह, कैसा पुत्र दिया. संभा तेरी खाल उधेड देंगे. संभाजीराजांची जिवंत कातडी काढली, नख काढली, जीभ हसडून बाहेर काढली. संभाजीराजांच्या देहाचे तुकडे तुकडे केले. पण संभाजीराजांनी आपल्या बापाचं स्वराज्य शत्रूच्या चरणावर ठेवलं नाही, कारण संभाजीराजांना त्यांचा बाप कळाला होता. हे नालायकानो, आम्हाला आमचा बाप कळाला खरं, आम्हाला आमचं राष्ट्र कळालं खरं, आम्हाला आमच्या छत्रपतींचा, बुद्धांचा धर्म कळाला खरं. नाही कळाला पोरानो, नाही कळाला. कळाला असता तर सोन्यासारख्या बापाला आज लाचार होऊन मान खाली घालायला लागली नसती. सोन्यासारख्या आईला आज लाचार होऊन मान खाली घालायला लागली नसती. पोरानं, आणि म्हणून तुला सांगतोय बघ, इथं पुस्तकाच्या पानावरची नाही तर इतिहासातली उदाहरण देतोय बघ. चांदो मामा तुला सांगायला आलो नाही, तुझं मनोरंजन करायला आलो नाही. रक्त रक्त आठवतोय बघ या महाराष्ट्राच्याच नाही तर या देशाच्या मातीमध्ये, कारण तुम्हाला तुमचा बाप कळाला पाहिजे. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला बघ. माझ्या विश्वरत्न डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड मधल्या 3 पदव्या MSc DSc आणि बाराट लॉ ग्रेजिन मधून बाबासाहेबांनी बाराट लॉ केली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स येथून बाबासाहेबांनी MSc आणि DSc केली. या 3 पदव्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून घेतल्या आणि याचा कालावधी होता 8 वर्षाचा. पण हा 8 वर्षाचा अभ्यासक्रम माझ्या बाबासाहेबांनी फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. कारण बाबासाहेब सांगतात, जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होते. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता. पोरानो, तुम्हाला तुमचा बाप दिसतो का रे? पोरानो, तुम्हाला तुमचा बाप दिसतो का? म्हणून आज छत्रपतीच्या समोर सांगतोय बघ, आज जरा घरी जायचं, डोळं झाकायचं आणि मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे याची थोडीशी जाणीव स्वतःला करून घ्यायची. इकडे बघ, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता बघ, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता बघ, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता बघ. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, आता आम्हाला राजा मिळालेला होता. हे बघ, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता, माझ्या राजाचा राज्याभिषेक होता. पोरानो ऐका रे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा 3 लोकी झेंडा. अध्यात्माची ही माती आहे, सप्ताहाची ही माती आहे. इकडे बघा, कीर्तनाने नाहू घातलेली ही माती आहे, प्रवचनाने नाहू घातलेली ही माती आहे. पोरानो ऐक रे, या मातीमध्ये तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. तुकोबाराय का म्हणतात रे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा 3 लोकी झेंडा. आज जाणून घ्यायचा बघ पोरा, आज जाणून घ्यायचा बघ पोरा. हे बघ, माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता बघ. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. माझ्या राजाच्या मस्तकी जिरे टोप होता बघ, कमरेला तलवार होती बघ. भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ, ब्रह्मांडाचा हा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊजी जाऊ बसलेली होती. आपल्या लेकराला डोळं भरून पाहत होती. आऊजी जाऊचा ऊर भरून आला. याच लेकराला मी जन्म दिला, या लेकराला मी संस्कार दिले आणि आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरो आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झालेला आहे. आऊजी जाऊचा ऊर भरून आला. मोत्यासारखे अश्रू डोळ्यामध्ये दाटले. एक एक अश्रू टप 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 आऊजी जाऊच्या सिंहासनावरती कोसळू लागला. एक आई म्हणून आऊजी जाऊ सिंहासनावरून उठल्या आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या. माझ्या राजांनी पाहिलं, आऊजी जाऊ काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. विजयसारखा राजा उठला. विजयसारखा राजा उठला बघ. धावत 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 आऊसाहेबांच्या जवळ आला. आऊसाहेबांना मुजरा घातला. आपल्या मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं. आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं. आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. आणि माझा राजा हंबरडा फोडून आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब, आऊसाहेब, आपण काय न केलं आऊसाहेब? आम्हाला हुकमा दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत, आपण काय न केलं? त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना जवळ घेत म्हणते, राज एक मागणं आहे, राज मागू का? राज एक मागणं आहे, राजा मागू का? त्यावेळेला माझा राजा हंबरडा फोडत आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब, आऊसाहेब काय बोलताय आऊसाहेब? 9 महिने 9 दिवस आपण आम्हाला उदरात ठेवलं नसतं, आमच्या संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसू शकला नसता. आऊसाहेब, आऊसाहेब, आपल्यामुळं आम्ही 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलोय. हुकुम करा आऊसाहेब, हुकुम. त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना म्हणते, राज एकच मागणं आहे, राज एकच मागणं आहे. पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझा राजा म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब. जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल आऊसाहेब, तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे आऊसाहेब, आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा 3 लोकी झेंडा. पोरानो एकच हात जोडून राजांच्या समोर सांगतो, हे बघ, आई बापाने जन्म दिलाय बघ तुला, हा, आणि आई बापानं दिलेल्या जन्माचं आणि आई बापाने केलेल्या कष्टाचं पांग फेडण्याची वेळ ती हीच आहे पोरा. उठ, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे लेकरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा 3 लोकी झेंडा आहे. पोरानो हेच आम्हाला जमलं नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही
इंजिनियर झालो, आम्ही करोडो रुपये कमवले, पण आम्हाला राष्ट्र नाही कळालं, आम्हाला आमचे महामानव नाही कळाले, या महामानवांचा धर्म आम्हाला नाही कळाला. ए पोरा, आणि म्हणून सांगतो बघ, आता पळत पळत जायचं आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ पोरा. ए पोरा, पळत पळत आता जायचं आणि तुझ्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. तुझ्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. कोणता दुसरा प्रश्न? ए पोरा, कोणता दुसरा प्रश्न? मी तुला सांगतो बघ. पहिला प्रश्न तू विचारलास, पहिला प्रश्न विचारलास, ए आई तुला किती वेदना होतात ग, या आई तुला किती वेदना होतात ग. आणि आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे बघा आईला. पळत पळत जायचं. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे पोरा, पोरा तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, आज घरी जायचं बघ पळत पळत आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरा. हे बघ पोरा, ए आई 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 तुझ्या वेदनेचा मी तुला पहिला प्रश्न विचारला आई, तुझ्या वेदनेचा मी तुला पहिला प्रश्न विचारला आई, आणि आता दुसरा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारायचा लेकरांनो. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. या आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला तू 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला आई तुझ्या माहेरी जात होतीस आई. माझं वय 1 वर्षाचं होतं आई, माझं वय 1 वर्षाचं होतं आणि मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत आई तू मला माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर मला पुन्हा एकदा नव्याने दाखवण्यासाठी आई तू मला घेऊन जात होतीस आई तुझ्या माहेरी आई. पण आई 25 वर्ष आता उलटून गेली आई. या आई 25 वर्ष आता उलटून गेली आई, आणि आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का आई? का ग आई का? पोरांनो, तुमच्या आईला फक्त हा प्रश्न विचारा. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला आई तू तुझ्या माहेरी जात होतीस, आणि आता 25 वर्ष उलटून गेल्यानंतर वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस का आई? ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, ज्या क्षणाला तुम्ही हा प्रश्न तुमच्या आईला विचाराल, आईचा ऊर भरून येईल, टच करून डोळ्यामध्ये पाणी येईल बघ पोरा. पोरा टच करून डोळ्यामध्ये पाणी येईल बघ पोरा. कारण तुला सांगू का दुसरा अध्यात्म, हे बघ, लग्नानंतर एखादाच महिना ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली बघ. हे बघ, लग्नानंतर एखादाच महिना, एखादाच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली, आणि ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि तुमच्या सुखासाठी जी रात्रंदिवस जगू लागली त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे बघ. स्वतःच्या सुखांना आग लावून जी तुमच्यासाठी जगती त्या माऊलीचं नाव आई आहे. ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, हंबरडा फोडत आई तुझ्या गळ्यामध्ये पडल, हंबरडा फोडत आई तुझ्या गळ्यामध्ये पडल, आणि तुला म्हणाल खरंय पोरा, खरंय. पोरा 25 वर्षापूर्वी पोरा, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होती माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. जो भाव तासाला माझ्या बरोबर भांडण करत होता त्या भावाला भेटायला, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होती बघ. पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा माझ्या माहेरी घेऊन जात होती बघ मी पोरी. तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, तुझं आजोळचं घर तुझ्या काळजामध्ये पेरण्यासाठी पोरा तुला सुद्धा मी माझ्या माहेरी तुझ्या आजोळी घेऊन जात होती बघ पोरा. त्यावेळेला मला येत होती पोरा, हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होती बघ. हे बघ, हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होती. माहेरची आठवण जेव्हा मला येत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती बघ. एसटी मध्ये बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून मी खाली उतरत होती. पोरानो नीट ऐका रे आईची वेदना. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती,
एसटी माहेरी आल्यानंतर एसटीतून मी उतरत होती आणि घराच्या दिशेनं मी धावत होती पोरा, घराच्या दिशेनं मी धावत होती. कधी एकदाच घर माझ्या समोर येईल, कधी एकदाच घर माझ्या नजरेमध्ये येईल, कधी एकदाच घर माझ्या समोर येईल. त्या घराच्या समोरची आई एकदा कधी माझ्या समोर येईल, आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडेल. बाप माझ्या समोर कधी येईल, बाप माझ्या समोर कधी येईल, बाप माझ्या समोर कधी येईल, बापाच्या समोर मी कधी येईल, बापाच्या गळ्यामध्ये मी कधी पडेन, बापाच्या गळ्यामध्ये मी कधी पडेन. तासा तासाला भांडण करणारा तो भाऊ, तासा तासाला भांडण करणारा तो भाऊ कधी एकदाचा माझ्या समोर येईल. त्या भावाच्या गालावरून मी कधी एकदाची हात फिरवेन, त्या भावाच्या गालावरून कधी एकदाची हात मी फिरवेन. 100ची नोट काढून कधी एकदाची मी भावाच्या हातामध्ये ठेवेन. ए पोरी पळत होती बघ. एसटीतून उतरल्यानंतर घराच्या दिशेने मी धावत होते बघ, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. आणि मग हरणासारखे मी पावलं उचलायची, हरणासारखी पावलं उचलायची. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. आणि घराच्या अगोदर त्या घराचं अंगण मला अगोदर दिसायचं पोरी. आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. पोरी, अंगणात बापाचं चप्पल मला दिसलं, अंगणात बापाचं चप्पल मला दिसलं की मला बाहेरूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. हो पोरी, कारण माझं आयुष्य तसंच गेलं पोरी. माझं आयुष्य तसंच गेलं पोरी, माझं आयुष्य तसंच गेलं. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती ना ग, अंगणात बापाचं चप्पल बघितलं की मला भूक लागली असेल, काहीतरी खाऊन तरी घे, येतो उद्या तुझ्या शाळेत, देतो तुला काय पाहिजे ते. मेलोय का काय ग मी पोरी. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. एखादा घास माझा बाप माझ्या मुखामध्ये घालायचा. पोरी, लग्न झालं, सासरी गेले. सासरी नांदत असताना माहेरची आठवण आली राहिली. हातामध्ये 2 पिशव्या पोरी, हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये बसत होती बघ, माहेरी येत होती बघ, माहेरी येत होती बघ पोरी. एसटीतून उतरत होती, घराच्या दिशेने धावत होती. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर भरलं की घराच्या समोरचं अंगण मला दिसत होतं. अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं आणि अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक देत होती, आबा आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच, पुरी, आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानात अगोदर विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? हे पोरी तू ठीक तर आहेस ना ग? आबाच्या गळ्यात पडत हंबरडा फोडत मी माझ्या बापाला सांगायचे, आबा सगळं काय चांगलं आहे आबा, सासरी सुद्धा सगळं चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत अंगणातूनच माझा बाप लहान लेकरासारखा माझ्या आईला हाक द्यायचा. ऐकलंस का ग? पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती जाताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकर यायची. माझ्यावरून तो भाकरीचा तुकडा ओवाळायची, तुकडा इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पुरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा कडा आपल्या कपाळावर मोडायची. आणि माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरा चल. पोरी 25 वर्ष उलटून गेली पोरी, 25 वर्ष उलटून गेली पोरी. आणि जेव्हा आता मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी,
घर तेच आहे ए पुरी. 25 वर्षानंतर जेव्हा आता मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे ए पुरी. घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप आता उठून बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि आता माझ्या कानात मला विचारत नाही पुरी कशी आहेस का पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातून माझ्या आईला आता माझा बाप हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही. आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाही पुरी. आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाही पुरी. ए पुरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पुरी. काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. किती बरं झालं असतं. पुरी, आज लाखो रुपये आहेत बघ आपल्याकडे पुरी. पुरी, आज लाखो रुपये आहेत बघ आपल्याकडं. अखंड गावालाच काय तर शहराला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते बघ पुरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस का पुरी, पुरी कशी आहेस. भिंतीवरचा बाप खाली येऊन माझ्या हातातल्या आता पिशव्या नाही घेणार पुरी. आणि अंगणातून आता माझा बाप माझ्या आईला हाक नाही देणार. अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली. आईच्या हातातला तो पाण्याचा तांबे हाता मला दिसत नाही पोरी. आणि भिंतीवरची आई खाली येऊन आता माझ्या गालावरून हात फिरवत मला कधीच नाही म्हणणार पोरी चल की घरात चल. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. नीट ऐकायचं नालायक, आम्ही नालायक निघालो. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुरा हे बघ, छत्रपतींच्या समोर एकच सत्य तुला सांगतो, जे काल ही सत्य होतं आज ही सत्य आणि इथून पुढे युगानुयुगे हेच सत्य असेल बघ पोरा. हे बघ, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे पोरा, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप खाली येऊन कधीच आपल्याला मिठीत घेत नाही पोरा. आणि भिंतीवरची आई आपल्या गालावरून कधीच आपली आटी पोट फिरवत नाही पोरा.
उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमावशील आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डीच्या साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस आणि त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस तर पोरा तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बघ. आणि म्हणून सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पोरा, ज्या देवाचं नाव आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. आम्ही नालायक निघालो रे, अरे आम्ही ढोंगे आहे, आम्ही पाखंडी आहे, अरे स्वार्थाने बरबटलेली आम्ही लोक आहे रे. माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो पण माणूस म्हणून आम्ही कधीच वागलो नाही बघ. 1 करोडचा बंगला आहे बघ, बंगल्यासमोर 40 लाखाची गाडी आहे बघ, अंगावरती 50 तोळ सोनं आहे बघ, पण त्या घरातला आई बाप मात्र वेदनेमध्ये चिंब भिजतोय बघ पोरा. हे पोरा उलट पाहिजे रे पोरा. राजा सजी महाले सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पोरा तुझी झोपडी असू दे बघ, पण त्या झोपडीतला तुझा आई आणि बाप आनंदी पाहिजे बघ. ती झोपडी करोडो रुपयांची झाली बघ पोरा. हे पोरा पण हे आम्ही माणूस पण आमचं विसरलो. आम्ही तिरुपतीला काय जातो लेखाच्या, केसदान काय करून येतो, इकडं महालक्ष्मीला काय जातो, आम्ही उपवास काय करतो, अरे आम्ही पायी शिर्डीला काय जातो, अरे ढोंग करतो आम्ही ढोंग. पण घरातला बाप आणि घरातली आई मात्र आम्हाला कळाली नाही. आमचा धर्म आणि आमचं राष्ट्र आम्हाला कळालं नाही पोरा. उगाच काहीतरी बोलत नाही बघ. हे बघ तिथं तुकोबारायांचा दाखला आहे बघ. अध्यात्माची माती आहे ना रे. तिथं सप्ताह चालतात ना रे, तर तुकोबारायाने सांगितलेलं आहे बघ. हे बघ माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी, त्याने न जावे तीर्थाशी. पोरा जो आई बापाची सेवा करतो त्याला गाभाऱ्यातल्या देवाला सुद्धा बाहेर येऊन उभं राहावं लागतं बघ. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरे अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोवेला गळा. हे पोरा तुला घरातला आई बाप कळत नाही, तुला गाभाऱ्यातला देव काय कळणार. आणि इथं दुसरा दाखला आहे बघ, तुकडोजी महाराजांनी तर सरळ सरळ लिहून ठेवलेला आहे बघ. देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे, अंतरीचा जागवारे. हा देवच जागला नाही पोरा. तुला खरं सांगू का पोरा, आज घरी जायचं बघ, तुला देव बघायचा आहे काय पोरा. इकडे बघ. हे पोरा तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं बघ. हे अध्यात्म आम्हाला कधीच कळालं नाही, आम्हाला शाळेमधून कधी कोणी शिकवलं नाही. हा तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं बघ, आणि ते अन्न रोज यावं म्हणून. हे नालायक हरामखोरानो नीट लक्ष द्या रे. नीच तुझ्या ताटात 3 वेळचं अन्न येतं आणि ते अन्न रोज यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो, रात्रीच्या 10 वाजता घरात परत येतो. कारण माझ्या पोराच्या ताटात 3 वेळचं अन्न रोज आलं पाहिजे म्हणून. हे पोरा घरी आल्यानंतर मिळेल तो घास मुटका खाऊन कुठल्या तर कोपऱ्यात तुझा बाप झोपलेला असतो. या ओंजळीमध्ये फक्त 2-4 रुपयांचं खोबरेल तेल घे पोरा. या ओंजळीमध्ये 2-4 रुपयांचं खोबरेल तेल घे आणि जिथं बाप झोपलेला असतो त्याच्या उशाला जाऊन बस आणि बापाला न सांगता ओंजळीतलं तेल बापाच्या डोक्यावर टाक आणि या हातानं बापाचं डोकं फक्त घासायला घे. झोपलेला बाप उठून तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल पोरा. हे पोरा विठ्ठल आला तर पुंडलिक म्हणतो वीट फेकली बघ, त्याच्यावर जरा उभा राहा. माझ्या आई बापाची सेवा सुरू आहे. या ब्रह्मांडाचा महानायक देव कोण, जो प्रदक्षिणा घालल ब्रह्मांडाला तो सर्वश्रेष्ठ. कार्तिकेय गेला ब्रह्मांडाला फेरी घालायला, गणपती बाप्पांना आई बापाला फेरी मारली, पायाजवळ बसला आणि या ब्रह्मांडातला सर्वश्रेष्ठ देव ठरला. देवांना कळालं आई बाप आमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आणि माणूस म्हणून आम्हाला मात्र कळत नाही. आमच्या जिंदगीवरती एका वृद्धाश्रमामध्ये गेलो. 70 वर्षाची आजी कॉटवर बसली होती.
होती. डोळ्यामध्ये पाणी होतं. काळीज माझं भडभडलं. 500 रुपयांची नोट हातात ठेवली ना आजीला म्हणलं, आजी तुला जे हवं ते आणून खायचं, रडायचं नाही बघ असं. त्यावेळेला आजीनं हंबरडा फोडला. पोरा भाषण सांगतोस तूच का? म्हणलं होय आजी, तुला कसं कळालं? अरे रात्रीचं इथं टीव्हीवर दाखवतात आम्हाला, तुझी भाषणं रोज बघतो बघ, लय हसतो बाबा मी, आणि हसता हसता कधी रडवतोस कळत सुद्धा नाही. सगळी तरणी पोरं तुझ्या माग पळतात. सगळी तरणी पोरं तुझ्या पाया पडतात. तुझं 500 रुपये नको मला, माझं एक काम करशील का? या 500 रुपये पण ठेव, तुझं काम पण करतो. काय काम आहे? त्यावेळेला ती माऊली म्हणते, मी जन्म दिलेल्या माझ्या पोराला कधी तर मला भेटायला घेऊन येशील का रे इकडे? 1.5 वर्षापूर्वी मला इथं सोडून गेले आणि जाताना सांगून गेलं होतं 2च दिवसात येतो. 1.5 वर्ष झालं, पोरग काय अजून आलं नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत त्या रस्त्याकडे नजर लावून बसती बघ मी. पोरग काय येईना आणि जीव पण काही जाईना पुरा. आमचा तिरंगा साला चंद्रावर फडकला. विज्ञान युगामध्ये म्हणे आम्ही जन्म घेतला, आणि ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र वेदनेमध्ये सडू लागला. अरे ढोंगे आम्ही ढोंगे. मनोरंजनासाठी 8-8 तास घालवशील पोरांना. अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव तुला माहिती आहे? कुठल्या क्रिकेट टीमनं किती रना काढल्या तुला माहिती आहे? IPL चा बॉल आणि बॉल तू मोजतोस. या खेळाडूनं 3 करोड घेतलं आणि त्या खेळाडूनं 5 करोड घेतलं. धोनीनं एवढ्या रना काढल्या आणि तेंडुलकरनं एवढ्या रना काढल्या. आणि नालायका, तुझ्या जन्मापासून उन्हात तानामध्ये तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या, तुझा बाप तुझ्यासाठी किती पळाला आणि किती टाचा घासल्या, याचा हिशोब मात्र तुझ्याकडे नाही रे नालाय. पदव्यांना आग लावा, आग. कमवलेल्या पैशाला आग लावा. पदव्या घेतल्यानंतर आणि कमवलेल्या पैशानंतर जर आम्हाला आमचा आई बाप कळत नसेल तर तुम्हाला अर्थ नाही. म्हणून हात जोडून सांगतोय पोरा, छत्रपतींच्या समोर पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा 3 लोकी झेंडा. कल्याणवरती माझा राजा चालून गेला होता. ऐक र, शत्रूनं सुद्धा स्तुती करावी अशी लेकरं घडवली या मातीमध्ये आईने आणि बापानं. बघ, कल्याणवरती माझा राजा चालून गेला. आबाजी सोनदेव नावाचा आमचा सरदार कल्याणवर चालून गेला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद आपल्या सरदारांना म्हणतो, भागो यहाँ से भागो, वो शिवबा आ रहा है, उसका सरदार आ रहा है, और जब वो दोनों आते हैं सबको जलाकर राख कर देते हैं, हमारी संपत्ति लूट कर ले जाते हैं. आज तक का ये इतिहास है. भागो यहाँ से, बचाओ हमारे संपत्ति को, इकट्ठा करो, घोड़ों पर लाद दो और चलो विजापुर भाग जाएंगे. त्यावेळेला एक सरदार येतून आपल्या सुभेदाराला म्हणतो, हम हमारी संपत्ति घोड़ों के ऊपर लाद कर ले जाएंगे विजापुर, और हमारे बीवी बच्चियां इनका क्या करेंगे? त्यावेळेला तो सुभेदार आपल्या सरदाराला म्हणतो, हमारी बीवी बच्चियां इनको इधर ही छोड़ दो, क्योंकि शिवबा किसी औरत के इज्जत पे हाथ नहीं डालता है, ना किसी को डालने देता है. आहा, ही माती आणि इथं पचा तू मावा खाऊन रस्त्यावर थुकतोस, हरामखोर. दारू पितो तू, तुला लाज वाटते का? काम नाही, धंदा नाही, बोंबलत हिंडतो तू छत्रपती कधी वाचला का? वाचला तर नुसताच वाचलास, जगलास का? तू बाबासाहेब कधी वाचलेस का? वाचलेस तर नुसतेच वाचलेस, जगलेस का? तू कधी तुझ्या शरीराला महत्व दिलं का? तू तुझ्या कधी मनाला महत्व दिलं का? सूर्य उठण्याच्या अगोदर उठून साला तू कधी धावला का? घामामध्ये तू कधी भिजला का? नालायकानो, शरीराला दिलं महत्व? ही पोरं, किती वय आहे तुझं? वय किती आहे तुझं? अरे तुझं वय किती आहे? वय किती आहे तुझं? 14. तुझं किती वय आहे?
हे बघा, हे आयानं बापानं जरा ऐका नीट नीट ऐका. नुसतं वय ए कारके, तुझं वय किती आहे? तुझं किती आहे वय? तुझं का? तुझं 12, तुझं 13 आणि तुझं हे चिमणे. बघा, नुसतं वय विचारायला लागलोय, कर्तृत्व अजून काही विचारलं नाही. वय विचारतोय तर एकाला वयच माहित नाही. एक म्हणते 12, वट वागळं बरी, माकडं बरी. आणि ही काही डेमो द्यायला मी आणली नाही, तुमचीच आहे इथली, आपलीच कारकीर्द. आता तुम्ही म्हणाला असं का म्हणतोय, तर नीट ऐकायचं, उगाच काहीतरी खोटं बोलत नाही. 9 वर्षाचे संभाजीराजे होते. किती वर्ष? 9. तुझं वय किती रे? तुझं वय किती? 14. तुझं 12. संभाजीराजांचं वय होतं 9 वर्षाचं. नीट ऐकायचं, उगाच काहीतरी बोलत नाही. 20 वर्ष दिलेत बघ या विचार मंचाला मी. 25 वर्ष जसं कळतंय तसं हातात हा माईक घेतलाय बघ. ऐक, 9 वर्षाचे संभाजीराजे औरंगजेबाच्या कैदेमध्ये छत्रपती शिवाजीराजे होते. कधी होते? तर औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजीराजे गेलेले होते. तो इतिहास तुम्ही वाचून घ्या. त्यावेळेला आपल्या बापाचं मनगट पकडून 9 वर्षाचे संभाजीराजे गेलेले होते. छत्रपती शिवाजीराजांना तिथं कैद झाली. म्हणजे आपला बाप मृत्यूच्या दारामध्ये उभा आहे. हे आपला बाप मृत्यूच्या दारामध्ये उभा आहे. आपल्याही जीवाला धोका आहे. पोरग 9 वर्षाचं, आजी जवळ नाही, आई जवळ नाही, हे महाराष्ट्रातला कोणी जवळ नाही. बाप तर मृत्यूच्या दारात, बापाला कैद झाले. 5000चा पहारा बापाच्या अवतीभोवती बसवलेला आहे. आणि आपण तर 9 वर्षाचे, आपल्या जीवाला धोका आहे. पोरग भिलं नाही 9 वर्षाचा. 9 वाघासारखी छाती काढून असा औरंगजेबाच्या दरबारात चालत होतं. आणि एक दिवस औरंगजेबाने संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत. आणि तिथं औरंगजेब पैलवानांच्याकडे बघत संभाजीराजांना म्हणतो, संभा, हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, महाराष्ट्र के मिट्टी में कुस्तियां खेलते हो, कसरत करते हो, तो एक कुस्ती हो जाए हमारे पैलवानों के साथ. त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजीराजे आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात. आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत औरंगजेबास उत्तर देतात, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार? आरो पाट्या. आपलं 9 वर्षाचं किती जोर, किती मारतोस? आवाज दे रे बाळा जरा. जोर किती मारतोस? जोर किती मारतोस? तुला नाही, जोर मारत नसतोस. मी जोर नसतो मारत. मी मोबाईल घेऊन संडासात बसत असतो आणि मी गेम खेळत असतो. कारटी. हे आयानं, आणि आयाला लय कळतं. मला जेवढं कळत नाही तेवढे माझ्या पदाला मोबाईल मधलं कळतं. काय गे, लाज वाटली पाहिजे. ह्या आया 9 वर्षाचा संभाजीराजा कसा घडवला होता. 23 वर्षाचा भगतसिंग फासावर हसत जाताना आईला म्हणतो, मम्मा माँ कल मत आना, क्योंकि मुझे लटकते हुए देखेगी तो तेरे आंखों में आंसू आएंगे, और शेरनी कभी रोती नहीं माँ, शेर जा रहा है इस देश के लिए बलिदान कर रहा है. काय माती होती. रामप्रसाद बिस्मिल्लाची आई रामप्रसादला म्हणते, बेटे रोना नहीं, क्योंकि शेर कभी रोता नहीं, एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है, जाओ हंसते हंसते लटक जाओ. ही पोर संडासात नाला की मोबाईल घेऊन बसतात. तर संडासात मित्राला मेसेज पाठवतात, शुभ सकाळ. संडासात शुभ सकाळ. किती जोर मारतीस ग तू जोर किती? नाही काका, आम्ही जोर नसतो मारत. आम्ही फेरीन लावली, लिपस्टिक, आणि आम्ही असं थोबाड फोडायला पाहिजे. ही झाशीची राणी, ही आवजी जाऊ सांगा जरा मला. परत मी कडक बोलतो. मग म्हणतात, त्यांना कशाला बोलवता? ते आम्हाला तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही, बेड बाड तुका म्हणे चान थोर. कडकच बोलणार बघ. आणि आपलं रेकॉर्ड आहे, एकदा एका गावात बोलवलं की परत आपल्याला बोलवत नाही बघ. त्यामुळे परत बोलवशीला म्हणून गोड गोड तुम्हाला बोला. आलोय ठोकूनच जाते आपण. आलं का लक्षात? उगाच काहीतरी सांगायला रात्रभर जागत नाही बघ. तेवढ्या गाडीत माझं घर आहे बघ. बायकोनं सांगितलं, आता नाही घरला आलास तर चालतंय, पोरं माझी आता मोठी झालीत, महाराष्ट्रातल्या लेकी, देशाच्या लेकी सगळ्या माझ्या लेकी समजून त्यांच्यासाठी पळतोय बघ आता. त्यामुळं मला गोड गोड बोलायला मला वेळ नाही. आलं का लक्षात? ही असली पोरं. कधी रपाटा घालतीस का ग पोराला? व्यायाम कर. घामात कधी भिजलं का?
पोरांना विचारलं किती टक्के, काका मला 97% मार्क पडलं. कुत्र मागं लागलं तर पळून जाते ग ही पोरग. त्याच्या बापाच्या मागं कुत्र लागत होतं, आमच्या मागं कुत्र लागत होतं लहानपणी, तर दुसऱ्या दिवशी गल्लीत कुत्र दिसत नव्हतं. त्याचा बाजार पोत्यात घालून त्याला दुसऱ्या गावात सोडून मोकळं. आई म्हणायची खंड्या दिसना, खंड्या गेला दिला, काल भुकला मला. आणि आता ग ही पोर, हे आयानं 9वीची पोरं एवढी नालायक निघाली. तुम्हाला सांगू का, तुम्हाला काय यातलं माहिती नाही. आई बापाला काही कळत नाही. ही पोरी नको ते उद्योग करायला लागली, ही पोरं नको ते उद्योग करायला लागले. सगळ्या महाराष्ट्र भारतभर मी फिरतोय. हा तुम्हाला गंमत वाटते, पण ही नालायक कार्टी निघाली 9वी 10वी 11वीची. ती आता टीवायची मोठी मोठी पोरं बरी, पण ही नको ही कार्टी. गँग करतात, गँग शाळेत गँग. आणि शिक्षक जेव्हा बोंबलून सांगतो या शाळेत या, पालक मिटिंगा या, मुलांच्या तक्रारी वाढल्यात, आमचं पोरग तसं नाही, आमचं पोरग लय चांगलं आहे, नवसाचं आहे. तुझ्या पोरानं अर्धी शाळा बाद केली. 4 शिक्षकांना मुळव्यात झालाय, 3घांना BP झालाय, 2 महिने रजा टाकून निघून गेले त्या कार्ट्याचं तोंड नको म्हणून. एवढं नालायक. त्या पोरांची जर भाषा ऐकलीस ना कधी, तर बेशुद्ध होऊन 4 महिने कोमात जाशील, एवढं घाण बोलते ती नालायक कार्टी. आई बापाचा उद्धार केल्याशिवाय शब्द त्यांच्या तोंडात येत नाही असले नालायक. 9वीचं पोरग, 9वीचं आपल्या मित्रासनी म्हणतंय, 9वीचं पोरग आपल्या मित्रासनी म्हणतंय त्या पोरीकडे कोणी बघायचं नाही, ती आपला आयटम आहे. 9वीचं त्याचा आयटम. आणि ह्याला अंडरपॅन्ट बा घेऊन देतो या नालायका. हगाय बसले, ह्याला धुवायचं कसं कळत नाही नीच माणसाला. हा ही सगळी संस्कृती ढासायला. पोरांना खाऊन पिऊन मोठं काय काय नाश्त्याला काय चालतं या पोरांचं लाड करता. एवढी 1.5 वर्षाची 1.5 वर्षाची माकडागत पोरं त्यांच्या हातात मोबाईल देतात. ही काय मोबाईल बघा, ती पण कार्टून बघत बसतात. तसंच ग कार्टूनासारखंच ते जन्माला बघ. अरा त्याच्या हातात कधी लाठी काठी दिली नाही. अगं झुरळ पडलं तर बोंबलत पळत जाते की ग ते पोरग. झुरळ पडलं तरी बोंबलत पळत जाते. ही असली पोरं कशी पोरं पाहिजे. हा काय नाश्त्याला चालतंय, बिस्कुट. कुठले बिस्कुट खातो, कुत्र आहे का ते बिस्कुट खातो. अगं वाघ आलाय तुझ्या पोटाला, वाघ. कसा जेवण पाहिजे. नाश्ता आम्हाला आमची आई कशी चालायची, उठलं दिली थोबाडीत की बसवायची चुलीजवळ. रात्रीची भाकरी त्याच्यातच दूध टाकायचे, असं कुस्करायचं, भात त्याच्यातच काला केला, रट्ट्या मारला, 2 तुपाचं चमचं वडलं, घेतली पिशवी, गेलो शाळेला. शाळेत गेल्यावर मला कळायचं दप्तर राहिलं घरात, कांद्याची पिशवी घेऊन आलोय. हा कसलं भारी होतं जेवण. आताची ही पोर प्ले ग्रुप म्हणत, प्ले ग्रुप. स्वामी विवेकानंद म्हणतात, मुलाची पहिली शाळा म्हणजे त्याच्या आईची मांडी. आईची मांडी गेली भुर, अंगण पेटली, घर जळली. एवढ्या खोलीत पोरं शिकायला म्हणत प्ले ग्रुप. तिथं शिमडी पोरं रडत असतात, मला आईकडे जायचं. तिथं ती बाई मारत असते, का 2 तास हालायचं नाहीत ना, तुला घराला सोडून आम्ही कुठं बोंबलत जा. बोंबा भोंब. हा 1.5 वर्षाच्या पोराला सकाळी प्ले ग्रुपला पाठवायचंय म्हणून अशी उचलती, ती डायरेक्ट सांगा सर त्याच्या पुढं कर लवकर कर, शिकर लवकर. ती काय कम्प्युटर आहे का, बटन दाबलं तू कर म्हणल्यावर व्हायला. ती पोर का त्याला आलंय का नाही बघायला पाहिजे का. त्याच्या पुढं काय काय तर रात्रीचा 12ला सो करते बेडवर म्हणून 9 वाजता त्याची चड्डी काढतात. त्याच्या पुढं कर. ती काय पाईपलाईन आहे काय, बटन दाबल्यावर झुळझुळ झुळझुळ जायला. काय विचित्र पालक झालं. हा पोरं घामाने भिजली पाहिजेत. मी काय सांगतोय नीट ऐकायचं, छत्रपतींच्या समोर सांगतोय. एक वेळ पोराला 2 मार्क्स परीक्षेत कमी पडले तर 72, पण तुझं पोरग शरीरानं मनानं खंबीर असलाच पाहिजे. लक्षात घ्या, पिळदार शरीराचं तुझा पोरगा आणि खंबीर मनाचं तुझा पोरगा. हा आणि त्यानंतर मार्क आणि ते बघितलं जाईल. कारण ज्या वेळेला आयुष्यात संकट येतात, उच्च डिग्री आणि अति मार्क मिळवलेल्या पोरांनी फास लावून घेतलं बघ, आत्महत्या केल्या. पण जी पोरं मनानं शरीरानं घडली, साला संकटांना पायाखाली घेऊन साला आनंदाचा झेंडा फडकवला म्हणजे फडकवला बघ त्या पोराने. इतिहास आहे हा. हे पोराशी घडवा. हात जोडून सांगतोय पोरीनो, लय लांब लांब फिरतोय बघ, खूप लांब लांब जात असतोय. सगळं जग तुम्ही मुठीत घेतलं पोरीनो. 7 समुद्रापलीकडे काय सुरू आहे तुला इथं बसून कळतं बघ.
10 मिनिटात व्याख्यान संपवतो, नीट ऐक. साता समुद्रापलीकडे काय सुरू आहे ना पोरे? तुला इथं बसून कळतं बघ. तुझ्या हातामध्ये मोबाईल आला, इंटरनेट आलं, तुझ्या हातामध्ये सगळा सोशल मीडिया आला पोरी. हा, तुझ्या हातामध्ये सगळं काय आलं? मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ पोरी. तुझा एखादा मित्र मैत्रीण तुझ्यापासून कोसोत दूर असेल, व्हिडिओ कॉल करतेस बघ आणि तासन तास गप्पा मारत बसतेस बघ. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं पोरीनं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो ताप अंगावर काढत माझ्या आईनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला, ही आई मात्र तुम्ही विसरत चालला. काल रात्रभर माझ्या बापाचं डोकं दुखत होतं, काल रात्रभर माझ्या बापाची कंबर दुखत होते, काल रात्रभर माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता, काल रात्रभर माझा बाप झोपला नाही तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला. हात जोडून पोरीनं सांगतोय, एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील बघ, 4 मार्क्स कमी पडले तर चालतील, नापास झालीस तरी चालेल, पळत पळत जाण बापा समोर उभं राहा. पप्पा एक विषय गेला, पप्पा खूप अभ्यास केला होता, एक विषय गेला. क्षणासाठी बापाला वाईट वाटेल, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणत, पोरी गेलं एखादं वर्ष तर जाऊ दे, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस, चला अजून एखादा गुंठा विकावा लागला तर चालेल, पण पोरी तुला शिकवल्याशिवाय तुझा बाप शांत बसणार नाही. हा बाप आहे पोरी. हा, म्हणून हात जोडून सांगतोय बघ, एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, 12वीला नापास झालास तरी चालेल पोरा. पोरा, तुला नाही डॉक्टर होत आलं तरी चालेल, तुला नाही इंजिनियर होत आलं तरी चालेल, तुला नाही वकील होत आलं तरी चालेल. पोरा, गावच्या भाषेत सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल. हे आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल. 72 पोरा. पण पोरी, आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी, आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. त्याचं कारण तुला सांगतो बघ, मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाही रे पोरानो, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरानो. पण जर तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे रोज बापाची चिता घरात जळत असते पोरी, आणि रोज त्या चितेला तू अग्नी देत असतेस. हा, मरण येत नाही म्हणून बाप शरीरानं जिवंत असतो, पण मनानं रोज तुझा बाप कणाकणानं मरत असतो, तो फक्त तुझ्यामुळे.